अनुभवतोय या ग्रुपमधील पहिला उपउपांत्य फेरी गाठणारा संघ कोणता असेल, अर्थातच क्वार्टर फायनल मध्ये जाणारा संघ कोणता असेल, 7वा संघ कोणता असेल हे ठरवणारे ही लढत एक महत्त्वपूर्ण लढत. दोन्ही संघ अर्थातच आपल्या प्राथमिक फेरीतील पहिले सामने जिंकून या दुसऱ्या साखळी फेरीतील सामन्यामध्ये विजयी संपादन करण्याच्या हेतूने समोरासमोर उभे टाकतायत. अतिशय जर या ग्रुपची जर आपण रचना जर पाहिली ना तर क्रिकेटच्या परिभाषेत जर सांगितलं तर डेथ ग्रुप हा दिसतोय, कारण चारही संघ अतिशय तुल्यबळ दर्जेदार आणि या दर्जेदार संघामध्ये अतिशय चाललेली एक चुरस दिसते क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी. आणि तो क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करणारा 7वा संघ या टुर्नामेंटमधील कोणता असेल ही ठरवणारी लढत मैदानामध्ये थोड्याच वेळात. या दरम्यान मात्र नाणेफेकीचा कौल जिंकलाय कणकवली संघाच्या बाजूने. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, निमंत्रण दिलंय या प्रथम फलंदाजी करणारा राजू टायगर अरुंद संघ. फलंदाजीसाठी सलामीची जोडी आपल्याला मैदानामध्ये स्ट्राईकवर आपल्याला दिसतोय ललित आणि नॉस्ट्रेक यांच्या दिशेने नामदेव. अकोटापदा चेंडू, या चेंडूवर मात्र एकेरी धाव घेतली जाते. वैयक्तिक धावसंख्येने सांघिक धावसंख्येचा श्री गणेशा स्कोर बोर्ड आपल्याला दिसेल. एक महत्त्वपूर्ण लढत आहे आणि ज्या प्रकारची फलंदाजी या कणकोली संघाच्या बाजूने आपण पाहिली ना, मी म्हणेन नामदेव सारख्या फलंदाजाने जो पहिला लेग लांचा एक सुंदर फटका षटकारासाठी टोलवला ना, त्या फटक्याने मात्र या फलंदाजाचा क्लास आपल्याला दिसतोय. आता मात्र फटका बसतोय, बराच काळ हवेमध्ये चेंडू, नो मॅच लँडमध्ये चेंडू पडेल की काय, काय क्षेत्ररक्षण मैदानामध्ये आपल्याला पाहतोय. लॉंग ऑनचा खेळाडू जवळपास 15 ते 20 मीटर धाव देऊन ऑलिम्पिक झेल मानायला हरकत नाही. वाह होते या झेलसाठी आणि या झेलसाठी मात्र 200 रुपयांचं बक्षीस येत आहे VSK यांच्याकडून. बराच वेळ शांत असणारे हे बक्षिसांची खैरात मात्र या झेलने उर्जिता अवस्था VSK यांना खरं तर खऱ्या अर्थाने प्राप्त होताना दिसते. 200 रुपयाचं बक्षीस या झेलसाठी. अर्थात त्या झेल घेणाऱ्या खेळाडूचं नाव अनिकेत. काय झेल टिपले अनिकेत, तू खरोखर कौतुक. जेव्हा ज्या प्रकारे तुझ्या सहकार्याने केले ना त्याच प्रकारचं कौतुक समालोचन कक्षामध्ये देखील VSK यांच्याकडून होते. 200 रुपयांचं बक्षीस तुझ्यासाठी VSK यांच्याकडून. यस मैदानामध्ये अमित राहुल यांचं देखील आगमन होते, बंटी सावंत यांचं देखील आगमन होते. बराच काळ शांत असलेला व्यासपीठ आणि समालोचन कक्ष मात्र या दोन्ही मान्यवरांच्या उपस्थितीने मात्र थोडासा ऊर्जित अवस्थेमध्ये येऊन पोहोचतोय. हा सन्माननीय अमितजी राहुल, बंटी सावंत, दुसऱ्या अंकामध्ये आपलं देखील खूप खूप सहर्ष स्वागत आहे. जाऊया मैदानामध्ये. हा देखील फटका फसतोय, फसलेला फटका क्षेत्ररक्षक झेलखाली येतोय की काय, आणि काय घडलं मैदानामध्ये. हा झेल टिपण्याची नावी संधी मध्ये झेल हातातून निसटला, जमिनीला दान झाला. आणि मी म्हणेल जीवदान असेल यासारख्या मोठ्या फलंदाजाला, गौरीश सारख्या फलंदाजाला जीवदान भेटतंय. धावसंख्या असेल स्कोरबोर्डवर एका गडीच्या मोबदल्यानंतर नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना जय गणेश कणकवली संघ 2 धावा. आता मात्र बराच काळ हवेमध्ये चेंडू गगनाला गवसणी घालतोय. या क्षेत्ररक्षकाची आज वाहवा आहे, या क्षेत्ररक्षकाचा आज मैदानामध्ये दबदबा आहे. नावार्थ क्षेत्ररक्षकाचा आपल्यापर्यंत पोहोचेल थोड्याच वेळात, पण तोपर्यंत मात्र कौतुकाची थाप या क्षेत्ररक्षकाच्या पाठीवर निश्चितच सहकाऱ्यांकडून दिली जाते. रितेश कांबळे या क्षेत्ररक्षकाचं नाव येतंय. नाव यासाठी घ्यावं लागतंय कारण या आधीच्या मॅच मध्ये ज्या प्रकारचे झेल या क्षेत्ररक्षक टिपलेत ना, 2 झेल टिपल्यानंतर तो तिसरा झेल जो एका हातीने टिपला ना, त्यासाठी मात्र या कौतुक त्याचं होतंय. आणि या मॅच मध्ये देखील एक सुरेख झेल टिपला जातोय. धावसंख्या असेल स्कोरबोर्ड वरती म्हणजे फक्त 2 धावा 2 गडीच्या मोबदल्यानंतर. आहा काय सुरेख फटका खेळला जातोय अलॉंग विथ द कार्पेट. चेंडू जातोय डीप कव्हरच्या दिशेने. क्रिकेटचं सौंदर्य या फटक्याला म्हटलं जातं, कारण ज्या प्रकारचा हा फटका ज्या ज्या वेळी फलंदाज खेळतो ना, तो क्लास आपल्या मैदानामध्ये दाखवत असतो. या दरम्यान मात्र सांघिक धावसंख्या बऱ्याच कालावधीनंतर पुढे सरसावली. पहिल्या षटकाच्या उत्तरार्धामध्ये धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यानंतर 4 धावा. आता मात्र सुरेख फटका, देखणा फटका,
मनगडी फटका ज्याला आपण म्हणतो, लेग लांचा फटका. चेंडू पायावर होता, पण ज्या प्रकारचा लेग लांचा आपण फटका पाहिला ना, मी म्हणेन या फटक्यावर या फलंदाजाने देखील आपला क्लास दाखवलाय. अर्थातच फलंदाज आपल्याला दिसतोय तो म्हणजे वल्लभ. आलाय षटकार. या षटकारानिशी सांघिक धावसंख्या मात्र ऊर्जित अवस्थेमध्ये जाऊन पोहोचते. ती म्हणजे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गड्याच्या बोबात्यानंतर 10 धावा. गौरीश आणि वल्लभ ही जोडी मैदानामध्ये. आता मात्र आकुटप्याचा चेंडू फटका पोचतोय. ज्या प्रकारे बॅटचा संपर्क झाला ना, मैदानामध्ये बराच काळ हवेमध्ये चेंडू होता आणि त्या क्षणी वाटलं होतं की हा फलंदाज झेलबॉलच्या स्वरूपात माघारी जाईल आणि त्या क्षेत्ररक्षकाचं देखील तेवढंच कौतुक करावं लागेल. कारण या महत्त्वाच्या सामन्यामध्ये करो किंवा मरो ही परिस्थिती मैदानामध्ये असून जर गणित जर ठेवायचं नसेल ना, तर हा सामना जिंकून थेट क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करावा. आणि त्यासाठी मात्र जे सर्वोच्च क्षेत्र संबोधलं गेलं क्रिकेटमध्ये, त्या क्षेत्ररक्षणामध्ये या दबदबा दिसतोय आणि त्या संघाचं अर्थाचं नाव येत आहे राज टायगर आरोंद संघ. यस, राज टायगर आराध्य संघाची या दरम्यान मात्र घोषित क्षेत्रादिशे चेंडू ट्रॅव्हल करतोय. 1 धाव तरी घेतली जाते. सांघिक धावसंख्या परावर्तित होईल ती म्हणजे 11 धावांवर. नेल्सन फिंगलवर धावसंख्या पोहोचते 11 धावा. अनिकेत गोलंदाजी मार्कवर दिसतो. या षटकातील 2 चेंडूचा देखील खेळ समाप्त झालाय. पहिल्या चेंडूवर 1 विकेट देखील प्राप्त केली या फलंदाजानं. आता मात्र ऑफ स्टंपच्या 12चा बाहेर जाणारा चेंडू. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर. क्रिकेटच्या परिभाषेत जर सांगायचं झालं, फलंदाजाला खेळता न येणारा हा चेंडू वाईट चेंडू म्हणून संबोधला जातोय. आकुटप्याचा चेंडू आलाय. मोठा फटका. चेंडूवर आघात केला गेलाय, प्रघात केला गेलाय. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. आलाय दिमागदार खणखणीत षटकार. या अर्थातच षटकारानिशी मात्र ऊर्जित अवस्था प्राप्त होते राजू टायगर आरोंद संघाला. या दरम्यान मात्र सुरेख फटका, देखणा फटका. आता मात्र या क्षेत्ररक्षक चूक झाली खरी. ज्या क्षेत्ररक्षकाचा दबदबा आता मात्र मैदानामध्ये आपण पाहिला होता ना, रनआउटची विकेट मैदानामध्ये घेतली जाईल का? पंचांचा इशारा येतो थर्ड मॅनच्या दिशेने, म्हणजे टीव्ही रेफरल अर्थातच मैदानामध्ये पाहिलं जाईल. पण मी म्हणेल ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण जरी गचा झालं होतं ना, झेल सुटला, पण ज्या वेगात चेंडूवर ताबा घेतला गेला आणि ज्या वेगात फेक यष्ट्यांवर केली गेली आणि रनआउटची संधी निर्माण केली गेली. 1 धाव तर निश्चित स्वरूपाची आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सफल झालाय की रनआउटची अजून 1 विकेट मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. हे देखील थोड्याच वेळा टीव्ही रेफरन्सच्या माध्यमातून आपण पाहू. पण तोपर्यंत मैदानामध्ये ही 1 धाव तर पाहूया. पंचांचा इशारा थर्ड मॅनच्या दिशेने येतोय, नॉट आउट. म्हणजे या 2 धावांच्या मदतीने सांघिक धावसंख्या देखील स्कोर बोर्डवर असेल ती म्हणजे 20 धावा. अनिकेत गोलंदाजी मार्गवर. आकुटप्याचा चेंडू, सुरेख फटका. डीप पॉइंटच्या दिशेने चेंडू घोषित क्षेत्राच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. पंचांचा इशारा देखील येतो 1 धावेचा. स्ट्राईक रोटेट निश्चित स्वरूपाची होईल, पण तोपर्यंत स्कोर बोर्डवर देखील बदल होईल. स्कोर बोर्डवर आकडा कोरला जाईल.
21 धाबांवर दुसऱ्या षटकाच्या उत्तरार्धामध्ये आपण जाऊन पोहोचतोय. अंतिम चेंडूचा देखील एक खेळ शिल्लक असेल, एका चेंडूचा खेळ असेल बाकी. आणि आयबन डिसिजो सांगतोय या षटकात मात्र आतापर्यंत जर आपण पाहिल्या तर एक षटकार आलाय, एक वाईट देखील चेंडू टाकलाय, त्यानंतर एक विकेट देखील प्राप्त केले, त्यानंतर दुहेरी धाबा आणि त्यानंतर मात्र डोशीत स्वरूपाची एक धाव. असं गोलंदाजीचं पृथक्करण या गोलंदाजाने आतापर्यंत मैदानामध्ये टाकलंय. आणि अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल या षटकातील आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर आपल्याला दिसते ती म्हणजे 21 धावा. आता मात्र फंबलिंग झालं, हाना करता दोन्ही फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये पोहोचले. निकराची झुंज आपल्याला मैदानामध्ये दिसते. पण मी म्हणेन या महत्त्वाच्या सामन्यामध्ये कणकवली संघाकडून बऱ्याच चुक्या होताना दिसल्यात. पहिल्या सामन्यामध्ये ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आपण केलंय ना, त्या प्रकारचं पुनरावृत्ती या मॅचमध्ये होण्याची गरज होती. पण थोडंसं गच्चा क्षेत्ररक्षण आपण मैदानामध्ये पाहतो. आतापर्यंत 2 झेल सुटलेत, एक रनआउटची देखील ही विकेट कदाचित मैदानामध्ये हाना करता रनआउट विकेट देखील भेटली असती. पण मैदानामध्ये थोडेसे गच्चा क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. 2 षटकांचा म्हणजे 12 चेंडूचा खेळ झाला समाप्त आणि सांघिक धावसंख्या स्कोरबोर्ड आपल्याला दिसते ती म्हणजे 3 गड्यांच्या मोबदल्यानंतर 22 धावा. गुरु राणे दिसतोय, गोलंदाजी वारंवार अष्टपैलू खेळाडू. आखोटप्यात चेंडू जातोय एका धाब्यासाठी. यस, असं अर्थातच या ग्रुपमधून चर्चा असेल या गुरु राणे या नावाची, कारण ज्या प्रकारची फलंदाजी केली ना पहिल्या सामन्यामध्ये आणि तोच कित्ता गोलंदाजी करून गिरवण्यासाठी मैदानामध्ये आपल्याला दिसतोय. तिसरे षटक घेऊन गुरु राणे. धावसंख्या स्कोरबोर्डवर आहे ती म्हणजे 23 धाबा, ज्यामध्ये आतापर्यंत 3 विकेट देखील 3 गडी देखील माघारी परतलेत. क्षेत्ररक्षणामध्ये देखील होतोय बदल. स्क्वेअर लेगच्या दिशेने असून अतिरिक्त खेळाडू वाढवला जातोय. आहा, काय झेल घेण्याची नामी संधी होती. झेल जर टिपला असताना तरी मॅच मधील या स्पर्धेमधील सर्वोच्च झेल ठरला असता. ती नामी संधी मात्र हुकते कणकवली संघाची. तेवीस धावा स्कोरबोर्डवर. आता मात्र फसलेला फटका, लॉंगॉनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय, असून एक झेल टिपला जातोय. माघारी परतावं लागेल या फलंदाजाला. या फलंदाजाकडून देखील अपेक्षा होत्या या मॅच मध्ये देखील मात्र आपण फलंदाजी कराल, पण 2 षटकारांनिशी एक छोटी खाणी देखील पार ही समाप्ती होते वल्लभ्याची. आपल्या संघासाठी योगदान देतो या 17 धावांचं. सांघिक धावसंख्या 23 धावा असताना यस राजू टायगर आरोंदा संघ नाव देखील आपण सर्व बऱ्याच क्रिकेट स्पर्धामध्ये, सिंधुदुर्ग असो, गोवा राज्य असो, या बऱ्याच मोठ्या स्पर्धांमध्ये राजू टायगर आरोंदा संघ सहभागी आपल्याला होताना दिसतोय. संघमालक अर्थातच ताशी रेडकर. बऱ्याच मोठ्या टेनिस क्रिकेट स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नेतृत्व राजू टायगर आरोंदा संघ करतो. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं माडखोल चषक, कमळ चषक 2026च्या निमित्तानं या स्पर्धेमध्ये देखील हा संघ सहभाग होतोय आणि स्पर्धेची शोभा हा संघ वाढवतोय राजू टायगर आरोंदा संघ. आणि एक महत्त्वपूर्ण लढत क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करण्याच्या इराद्याने मैदानामध्ये आपल्याला झुंज दिसते. राजू टायगर आरोंदा आणि विपक्षी संघ आपल्याला दिसतोय जय गणेश कणकोली संघ. या दरम्यान मात्र बराच काळ हवेत उडलेला चेंडू, क्रिकेटचं प्रदर्शनाच्या बद्दल मी म्हणेल राजू टायगर आरोंदा संघाकडून तर खराब क्रिकेट मैदानामध्ये दिसतंय. उंच उडलेला झेल खाली झेल येतोय, झेल अलगट टिपला जाईल, अजून एक फलंदाज माघारी परतेल. 5 गड्यांच्या मोबदल्यानंतर सांघिक धावसंख्या स्कोरबोर्ड आपल्याला दिसते ती म्हणजे 23 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना जरा या फलंदाज जरा फास्ट या, विनंती आहे.
न्यू बॅटर मैदानामध्ये उल्केश. ऑन हॅट्रिक असेल. स्क्वेअर चेंडू, पंचांचा इशारा येतोय वाईट चेंडूचा. हॅट्रिकची संधी गुरु राणे याच्यासाठी देखील असेल. 2 चेंडूवर 2 गडी आतापर्यंत या फलंदाजाने बाद केलेत आणि हॅट्रिकचा चेंडू असेल. या चेंडूवर गडी बाद करण्याची किमया करेल काय गुरु? या दरम्यान मात्र चेंडू पॅडला आदळतोय. दोन्ही फलंदाज सुरक्षितरित्या एक धाव देखील पूर्ण करतायत बाईच्या स्वरूपात. पंचांचा बाईचा इशारा मैदानामध्ये समालोचन कक्ष दिशेने जोपर्यंत पोहोचेल ना तोपर्यंत स्कोरच्या दिशेने देखील हलचल आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या असेल स्कोर बोर्डवर 25 धावा. या दरम्यान मात्र अजून एक निर्धाव चेंडूची गणना स्कोरबोर्ड आपल्याला दिसते. 3 षटकांचा होतोय खेळ समाप्त आणि 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या स्कोरबोर्ड आपल्याला दिसते ती म्हणजे 25 धावा. चेतन अंतिम षटक, निर्णायक षटक. हा कोट्यापत चेंडू खराब गोलंदाजी म्हणेल मी. आल्याला पहिल्या चेंडूवर यासारखा चेंडू फेकणं म्हणजे गोलंदाजासाठी फलंदाजासाठी फ्री हिटचा चेंडू आणि या चेंडूवर मात्र चेंडू भिरकावून दिला जातोय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आलाय दिमागदार खणखणीत कमळ चषक षटकार. नवसंजीवनी मिळते या षटकाराने. धावसंख्या स्कोरबोर्ड आपल्याला दिसते ते म्हणजे 31 धावा. अतिशय 2 तुल्यबळ संघामध्ये चाललेली एक महत्त्वपूर्ण लढत. लढतीचं स्वरूप जर आपण पाहिलं तर प्री क्वार्टरचा देखील हा सामना असेल, कारण जिंकणारा संघ क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करेल आणि त्या प्रवेशाच्या उद्देशानं मात्र दोन्ही संघ मात्र निकराची झुंज मैदानामध्ये देताना एका बाजूने मात्र विकेट एका मागोमाग एक पडत असताना 5 गडी देखील माघारी परतलेत. त्यानंतर मात्र वल्लभ याची एक सुंदर फलंदाजी आपण 17 धावांचं एक बहारदार खेळी आपण पाहिली आणि त्यानंतर मात्र उल्केश मात्र एका षटकांनिशी मैदानामध्ये. या दरम्यान मात्र आलाय मोठा फटका. क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय. सुरेख झेल टिपतोय. पंचांचा इशारा मैदानामध्ये काय असेल तर झेलबादचा इशारा पंचांचा येतोय. अजून एक फलंदाज झेलबादच्या स्वरूपात 6व्या गड्याच्या मधात माघारी परतेल आणि धावसंख्या असेल 6 गडी बाद. राजीव टायगर आरोंद संघ प्रथम फलंदाजी करताना 31 धावा. न्यू बॅटर मैदानामध्ये राजाराम. अर्थात हा चेंडू देखील सुपारी चेंडू, वाईट चेंडू. ऑफ स्टंपच्या बाराचं बाहेर जाणारा चेंडू. पंचांचा इशारा देखील वाईट चेंडूचा येतोय. सांघिक धावसंख्या परावर्तित 32 धावांवर. पंचांचा 9 चेंडूचा इशारा येतो. बरोबर पिचच्या बाहेर हा चेंडू पिच केला जातोय. पंचांचा इशारा 9 चेंडूचा. आणि टेनिस क्रिकेटमध्ये आपण बऱ्याच वेळा पाहतो ज्या वेळी 9 चेंडू होतो ना त्यानंतर मात्र असते फ्री हिट. आणि 9 चेंडू केव्हाच एकटा येत नसतो, तो आपल्यासोबत कायम घेऊन येतो फ्री हिट. आणि तो फ्री हिटचा चेंडू. पंचांचा इशारा येतोय स्क्वेअर चेंडूचा. अजून एक एकेरी धाबेरे. सांघिक धावसंख्या स्कोर बोर्डवर आपणाला दिसते ते म्हणजे 34 धावा. फ्री हिटचा चेंडू. आता मात्र फ्री हिटचा चेंडू डॉट फेकण्याची किमया साधतो या गोलंदाज. अंतिम षटक प्रगतीपथावर. या षटकामध्ये जर आपण पाहिलं ना तर आतापर्यंत मात्र 3 चेंडू फेकले गेलेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ आहे बाकी आणि मैदानामध्ये मात्र या 3 चेंडूवर जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न दिसेल. या दरम्यान मात्र रनआउटच्या स्वरूपात फलंदाज माघारी परततोय. नको असली धाव घेण्याचा प्रयत्न. गरज नव्हती मी म्हणतो,
कारण फटका खेळल्यानंतर बॅकफूटवर फलंदाज होता आणि त्यानंतर एक धाव पूर्ण करणं थोडंसं कठीण होऊन गेलं आणि दुसऱ्या धावासाठी माघारी परतताना मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा मात्र अपुरी पडली आणि फलंदाज माघारी परततोय रनआउटच्या स्वरूपात. आलाय अजून एक फलंदाज माघारी परतल्यानंतर 7 गड्यांच्या बहुपत्नीनंतर राजू टायगर आरोंदा संघ आपल्याला दिसतोय, तो म्हणजे 35 धावांवर. आलाय न्यू बॅटर मैदानामध्ये ललित. 2 चेंडूचा देखील खेळ बाकी असेल, एक निर्णायक हे 2 चेंडू असतील. आता मात्र या चेंडूवर मोठा फटका आला होता. काही क्षणासाठी वाटलं होतं चेंडू सीमारेषेचं उल्लंघन करेल की काय, मात्र या चेंडूवर देखील आलाय गडी बाद. 8वा गडी गारद होतोय. 8 गड्यांच्या बहुपत्यानंतर धावसंख्या स्कोरबोर्डवर आपल्याला दिसते ते म्हणजे निर्णायक एका चेंडूचा खेळ बाकी असताना 35 धावा. यस, शेवटचा चेंडू, निर्णायक चेंडू, फायनल टोटल ठरवणारा चेंडू. रनआउटच्या स्वरूपात मात्र फलंदाज माघारी परततोय रनआउटच्या स्वरूपामध्ये. शेवटचा चेंडू देखील डॉट फेकला जातोय. धावसंख्या स्कोरबोर्डवर असेल ती म्हणजे 35 धावा. जिंकण्यासाठी 24 चेंडू 36 धावांची गरज. विनंती असेल टॉससाठी या. ज्ञानदीप मळगाव संघ, भाव्यांश स्पोर्ट साई शिलेवन संघ. दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती आहे टॉससाठी या. पुढील सामना अर्थाचा नॉकआउटचा सामना असेल. हरणारा संघ या स्पर्धेतील माघारी परतेल आणि जिंकणाऱ्या संघासाठी अजून एक संधी उपलब्ध होईल क्वार्टर फायनलसाठी आणि तो लढत देईल या सामन्यातील पराभूत संघासमोर. येणाऱ्या जिंकण्यासाठी 36 धावांचं उद्दिष्ट आहे. 24 चेंडू 36 धावा. या 36 धावांचा पाठलाग मैदानामध्ये कशा प्रकारे केला जाईल, येणारा कोणता संघ पहिला आपणाला या ग्रुपमधील क्वार्टर फायनलिस्ट म्हणून भेटेल, ही इनिंगची सुरुवात करण्यासाठी, या मॅचची दुसऱ्या इनिंगची सुरुवात करण्यासाठी समालोचन कक्षामध्ये येत आहेत प्रशांत जाधव आणि मी थोड्या वेळासाठी आपल्या सर्वांची रजा घेतोय. धन्यवाद. धन्यवाद नितीन गोलतकर सर. आपण ऐकताय अनुभवताय कमळ चषक माडखोल 2026चा महासंग्राम भारतीय जनता पार्टी पुरस्कृत तर पहिले इनिंग मध्ये धावसंख्या बनवली गेली 35 धावा बनवल्या, 36 बनवायच्या आहेत, 24 चेंडू 36. तर
जय गणेश कणकवली संघाकडून सलामीला येतोय गुरु राणे व चेतन पुणेकर. आडव्या बॅटने फटका खेळ आहे. गुरु यांच्या बॅटमधून निघालाय. धावसंख्येचा श्री गणेशचा झालाय शुभारंभ झालाय, प्रारंभ झालाय आणि आरंभ सुद्धा झालाय. लाजरी स्पोर्टच्या माध्यमातून जे प्रेक्षक घर बसल्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. आणि जे प्रेक्षक उशिरापर्यंत या सामन्याचा आनंद घेत आहेत या मैदानावर त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत असेल. कॉम्बॉक्समधून मी प्रशांत जाधव या माडखोल कमळ चषकाच्या निमित्तानं आपलं स्वागत करतो. या प्रकाशोत्सवातील स्पर्धेनिमित्त बाहेर जाणारा चेंडू असेल उजव्या इष्टीच्या बाहेर जातोय. पंचांचे दोन्ही हात समांतर अनोख्या स्टाईलमध्ये पंच आणि त्यानंतर धावसंख्या हे 2 धावा धावफलकावर 36 धावांचा पाठलाग करताना सुरेख चेंडू स्विंग अँड मिसचा चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता झाली आणि त्यानंतर धावसंख्या स्थिरावलेली 2 या आकड्यावर. राजू टायगर आरोंदा संघ प्रथम फलंदाजी करत चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने आणि त्यानंतर क्षेत्ररक्षक बाद होतोय. झेलच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का बसतोय. पहिला गडीकार होतोय तो म्हणजे चेतन पुणेकर. बॅक टू द पॅव्हलियन. स्क्वेअर लेगच्या दिशेने झेल पकडला गेला आणि चेतन पुणेकर हा माघारी परतला. पहिला हादरा बसलाय तो म्हणजे जय गणेश कणकवली संघाला. राजू टायगर आरोंद संघ 36 धावांचा बचाव करताना. राजू टायगर आरोंदा संघाबद्दल बोलायचं झाल्यास रिलायन्स आरोंदा असो आणि आरोंदा गावातील क्रिकेट असं आहे मित्रांनो की ज्या वेळेला पुणा कोल्हापूर असो गोवा राज्य असो खेळाडू यायचे आणि परंतु सिंधुदुर्गातल्या खेळाडूंना त्यांना हरवण्यासाठी कठीण व्हायचं. त्यावेळेला बलाढ्य संघ होता तो म्हणजेच रणझुंजार वैभववाडी. फाईनल एकच्या दिशेने चेंडूचा प्रवास. चेंडू सीमारेखा पार येईल. या स्पर्धेचा कमळ चषकाचा नेत्रदीपक बहारदार षटकार. चेंडू जाईल हाय हॅलो टाटा गुड बाय करत ओव्हर द रोप षटकार हाटी. धावसंख्या धावफलकावर असेल 8 धावा. 36 धावांचा पाठलाग करण्यासाठी एका बाजूला कणकवलीचा संघ आणि एका बाजूला आरोंदा संघ. राजू टायगर आरोंदा. कणकवलीची या मैदानावरील मुर्डेश्वर मैदानावरील एक आठवण ज्या वेळेला सिंधुदुर्गातले क्रिकेट खेळाडूंना बाहेरच्या खेळाडूंना हरवण्यासाठी कठीण व्हायचं त्यावेळेला रिलायन्स आरोंदा संघाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास रणझुंजार वैभववाडी संघ होता आणि त्यानंतर एका बाजूला रिलायन्स आरोंदा संघ आणि त्यानंतर रिलायन्स आरोंदा संघाने मात केली होती रणझुंजार वैभववाडी संघाविरुद्ध. दुसरा हादरा बसतोय कणकवली संघाला. जय गणेश कणकवली. धावसंख्या स्थिरावली 9 या आकड्यावर 36 धावांचा पाठलाग करताना. एका षटकाचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या धावफलकावर असेल 9 धावा. बोर्डी लागते रोहित कांबळी नावाचा खेळाडू. जय गणेश कणकवली विपक्ष राजू टायगर आरोंद संघ. प्रथम फलंदाजी करत राजू टायगर आरोंद संघाने 36 बनवायचे 35 धावा बनवल्या गेल्या आणि त्यानंतर प्रत्युत्तरा दखल मैदानात उतरलाय संघ. जय गणेश कणकवली. थोडीशी फलंदाजांची सुरुवातीला आलेला फलंदाजांची हाराकेरी. सुरुवातीचे हुकमे इके तंबूत परतले गेलेत. आडव्या बॅटने फटका खेळलाय मिड विकेटच्या दिशेने. शॉर्ट मिड विकेटला चेंडूचा प्रवास समाप्त झाला आणि त्यानंतर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील समाप्त झालाय. पूर्ण विराम लागला गेलाय. धावसंख्या धावफलकावर असेल 10 धावा.
आतापर्यंत तरी सुरेख गोलंदाजी. कुलदीप नावाचा गोलंदाज. पंचांचे दोन्ही हात समांतर अवांतर धावेने धावफलक पुढे सरसावेल. धावसंख्येत होईल बदल. धावसंख्या नेल्सन आकडा 11 धावसंख्या. सुरेख चेंडू होता. वेगवान चेंडू. वेगावर स्वार होऊन करणारा चेंडू आणि नियंत्रण असणारी गोलंदाजी. परंतु मिड ऑनच्या दिशेने चेंडूचा प्रवास. लॉंग मिडावरून क्षेत्ररक्षक येतोय आणि त्यानंतर एक धावफलकावर धावसंख्या 12 धावा म्हणजे एका डझनावर. 2 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. 4 चेंडूचा खेळ असेल शिल्लक. फुल टच पद्धतीचा चेंडू. फुल्ली लॉस. चेंडू जाईल सीमारेखा पार. सह्याद्रीच्या पर्वतरांगांना हाय हॅलो टाटा गुड बाय करत मानवंदना देणारा फटका. धावसंख्या 6 ने भर पडेल. धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या 18 धावा. 2 गडी तंबूत परतले. त्यानंतर दारोमदार होती अनिकेत व रोहित वर. सुरेख प्रकारची भागीदारी पाहायला मिळते या दोन्ही बॅटर दरम्यान आणि ज्या भागीदारीची जय गणेश कणकवली संघाला गरज होती ती भागीदारी सुद्धा पाहायला मिळते. फुल टॉच पद्धतीचा चेंडूचा खरपूस समाचार घेतला गेलाय. 36 धावांचा बचाव करायचा असेल तर सुरेख गोलंदाजी सुद्धा करावी लागेल अराउंड संघाला. राजू टायगर अराउंड संघ. राजू टायगर अराउंडच्या बाबतीत विचार केलाय तर या संघाचा कित्येक स्पर्धेमध्ये दबदबा राहिलाय. रिलायन्स आनंद असो राजू टायगर आनंद असो या संघाने सातत्यरित्या सुरेख खेळीचं प्रदर्शन केलंय. चेंडूचा प्रवास. त्यानंतर सुरेख झेल टिपला गेलाय. सुरेख आपण पाहायला मिळालाय आणि त्यानंतर फलंदाज माघारी परततोय आणि या जेलसाठी VSK सरांकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलाय. धन्यवाद सर. छत्तीस धावांचा पाठलाग करताना श्री सन्माननीय ॲडव्होकेट सचिन सावंत यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आलंय या झेलसाठी. पहिल्या मॅचचा हिरो रितेश कांबळे येतोय मैदानावर. वळणी लागली जाते. 3 गडी बाद झाले. बॅटची नरेज आणि मात्र आल्या पावली माघारी परततोय. पहिल्या मॅचचा हिरो हा 0 वर बाद होऊन तंबूत परततोय. माघारी परतावं लागेल रितेश याला. बॅक टू द पॅव्हलियन रितेश. धावसंख्या धावफलकावर 18 ही धाव संख्या स्थिरावलेली आणि त्यानंतर गडी माघारी परतले गेले. 4 गडी. 6व्या गड्यासाठी कुठल्या खेळाडूची ओढणी लागते. लोकेश कांबळे नावाचा फलंदाज हा स्ट्राईकच्या दिशेने असेल. आतापर्यंत तरी सुरेख घडामोडी चालल्यात. कुलदीप नावाचा गोलंदाज बॅक टू बॅक 2 गडी गार केले. हॅट्रिकची संधी असेल. 1 गडी गार करेल का की त्याच्या विरोधात लोकेश कांबळे 1 फटका टोलवेल का की सेन्सेबल क्रिकेट पाहायला मिळेल. संघ कुठेतरी फसलाय. ही डुबलेली नैया तडीपार करेल का. मात्र इथं हलकेच अपील केला जात आहे. चेंडू राहतोय निर्धाव आणि 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त. अर्थात 12 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या स्थिरावलेली 18 या धावसंख्येवर 4 गड्यांच्या मोबदल्यात. प्रथम फलंदाजी करत उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी राजू टायगर अरुंद संघाने 35 धावा बनवल्या. 36 धावांचं आव्हान ठेवलं गेलं होतं आणि त्यानंतर 36 धावांचा पाठलाग करण्यासाठी सज्ज झालाय जय गणेश कणकवली संघ. 2 षटक तरी सुरक्षितरित्या हाताळले गेलेत.
पहिल्या षटकासाठी ओढी लागली होती ललित या गोलंदाजाची आणि त्यानंतर कुलदीप धावसंख्या झाली आहे 18 धावा धावफलकावर. रोहित असेल स्ट्राईकच्या दिशेने आडव्या बॅटने फाईन लेगच्या दिशेने चेंडूचा प्रवास मात्र फटका सुंदर होता परंतु एक धाव घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जाऊन विसवतोय तोपर्यंत धावसंख्येत होईल बदल. धावसंख्या एका धाव्याने पुढे सरसावेल. धावसंख्या 19 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. छत्तीस धावांचा पाठलाग करताना जय गणेश कणकवली संघ 11 चेंडू आणि विजयाचं समीकरण असेल 17 धावा. सुरेख स्कोरर काउंटिंग आयवन डिसोजा यांच्या माध्यमातून आम्ही पाहतोय. सुरेख चेंडू गुडलेस स्पॉटवर चेंडूने उसळी घेतली त्यानंतर काहीसा फलंदाजाचा अंदाज चुकला. निर्धाव डॉट चेंडूची सांगता झाली. मोठा फटका खेळण्याचा मोह मात्र काहीसा इथं फसला गेलाय. गोलंदाजी मार्गवर वल्लभ नावाचा गोलंदाज. वायडीशी हॉर्कर पाहायला मिळतोय. खोलगट टप्प्याचा चेंडू आणि फसलेली फलंदाजी. बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू. नॉन स्ट्राईक वरील फलंदाज लोकेश काहीसा कानमंत्र देताना आणि गरज आहे धावसंख्येमध्ये. आता धावसंख्या ही 19 धावा धावफलकावर. पॉइंटच्या चेंडू ला खेळला गेलाय पाहायचं आहे इथं रनआउटचा अपील होत आहे. स्ट्राईक एंडला फेकी होत आहे आणि थेट हा निर्णय जाईल तो म्हणजे थर्ड अंपायर कडे. डिसिजन पेंडिंग राहील. NOT नोट आउट असेल फलंदाज. धाव पूर्ण झाली. धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये 20 धावा धावफलकावर. झोपेचं स्वप्न पाहत राहा आणि उठून त्या स्वप्नाचा पाठलाग करा आणि हा पाठलाग 36 धावांचा करताना कुठेतरी अडकवतोय तो म्हणजे जय गणेश कणकवली संघ. अचूक टप्प्याचा मारा राजू टायगर आरोंद संघाच्या गोलंदाजाकडून होतोय आणि त्यानंतर तिसरं षटक प्रगतीपथावर. 4 चेंडू समाप्त झालेत. उर्वरितले 2 चेंडू आडव्या बॅटने फटका टोलायचा होता. बेसबॉल पद्धतीने फटका खेळला गेलाय. जमिनीला घरंगळत चेंडूचा प्रवास. डीप लॉंग लेग वरून क्षेत्ररक्षक येतोय आणि दुसरी धाव घेण्याची तमाम शंका नाही तर समाप्त केली जाते. धावसंख्या आता मात्र 21 या धावसंख्येवर 4 गड्यांच्या मोबदल्यात. एका बाजूला रोहित दुसऱ्या बाजूला लोकेश. 7 चेंडू आणि 15 धावा विजयाचं समीकरण. नक्कीच सुरेख गोलंदाजी राजू टायगर आरोंद्याला या मॅच मध्ये आव्हान जिवंत ठेवू शकते आणि जर नो असेल नो चेंडू कधी एकटा येत नाही तो येतो तो म्हणजे प्री हिट. फक्त रनआउटची संधी असेल आणि फलंदाजाला मोठा फटका खेळण्याची संधी असेल. पंचांच्या डाव्या बाजूने राईट हँड ओव्हर द विकेट गोलंदाजी सज्ज झालाय वल्लभ नावाचा गोलंदाज. काहीतरी अतिरिक्त करायचं होतं. चेंडूला उसळी द्यायची होती परंतु अवांतर चेंडू आणि फ्री हिट हा कंटिन्यू राहील. अवांतर धावेने धावफलक हा पुढे सरसावतोय. धावसंख्या आता मात्र 23 लॉस ऑफ 4 विकेट. बाद झालेले फलंदाज गुरु राणे चेतन पुणेकर नाही त्यानंतर अनिकेत आणि त्यानंतर रितेश. आता दारोमदार असेल लोकेश व रोहित वर. बॅटची आतली कट बॅटचा आणि चेंडूचा तेवढा मात्र काही संपर्क झाला नाही. निश्चितच हे डॉट चेंडू मात्र थोडेस जय गणेश कणकवलीच्या कोट्यामध्ये थोडस निराशेचं वातावरण असेल कारण बॅक टू बॅक सुरेख गोलंदाजी झाली आणि त्यानंतर 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. अर्थात 18 चेंडूचा खेळ हा समाप्त झालाय. आता मात्र शेवटचं षटक असेल
6 चेंडू आणि विजयाचे समीकरण असेल 13 धावा. 6 चेंडू 13 धावा. धावसंख्या धावफलकावर असेल 23 धावा. 36 धावा बनवायच्या होत्या 24 चेंडू मध्ये. सुरेख गोलंदाजी राजू टायगर आरोंदा संघाची. एका बाजूला सावंतवाडी तालुक्यातील एक मोठा संघ राजू टायगर आरोंदा, तर दुसऱ्या बाजूला कणकवली तालुक्यातील जय गणेश कणकवलीचा संघ. निमित्त असेल माडखोल कमल चषक 2026 पर्व 4 प्रकाश झोतातील ओरम मधील मोठी स्पर्धा या जिल्ह्यातील आणि या तालुक्यातील देखील. 6 चेंडू 13 धावा. गत वर्षाचा पहिल्या क्रमांकाचा संघ होता, ज्याने पहिलं क्रमांकावर विराजमान झाला होता आणि जो विजयाचा कळस, जो मुकुट आपल्या डोक्यावर सरताज केला होता, तो संघ म्हणजे जय गणेश कणकवली. त्याला आता मात्र प्रत्युत्तर देताना राजू टायगर आरोंदा. चेंडू जाईल हा हॅलो टाटा काऊ क्षेत्र निवडला गेला आणि त्यानंतर क्षेत्ररक्षक बनल दर्शक. चेंडू सीमा रेखा पार 6 धाव्यांसाठी. अप्रतिम फटका घेतला गेलाय. इंग्लिश गोलंदाजांची अस्त्र होतं, ज्याप्रमाणे मास्टर ब्लास्टर सर सचिन तेंडुलकर सुद्धा हैराण झाले होते या चेंडूवर आणि त्यानंतर हा चेंडू अचूक हेरला गेलाय आणि काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडूचा प्रवास पाहायला मिळालाय षटकारासाठी. आकुडपीच टप्प्याचा चेंडू आणि त्यानंतर हा आलेला षटकार नक्कीच सामन्याचं पारडं काहीसं थोडंफार जय गणेश कणकवलीच्या बाजूने झुकलं गेले, परंतु अचूक टप्प्याची गोलंदाजी, चिक्केवरची गोलंदाजी, कमबॅक करणारी गोलंदाजी करावी लागेल राजू टायगर आरोंदा संघाला. सुरेख क्रिकेट खेळावं लागेल खेळपट्टीच्या आतमध्ये. फलंदाजांना जकडून ठेवणारी गोलंदाजी सुद्धा करावी लागेल. गोलंदाजी मार्कवर शेवटचं शतक हाताळण्यासाठी संजय नावाचा गोलंदाज सज्ज झालाय. संजय याच्यावर पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार झालाय. रोहित वैयक्तिक खेळतोय 8 या धावसंख्येवर आणि विजयाचं समीकरण असेल 5 चेंडू आणि 7 धावा. सुरेख चेंडू स्विंग अँड मिस पाहायला मिळाला. दबाव आणि दबाव मोठ्या स्पर्धेमधील ही मोठी स्पर्धा आणि त्यानंतर हा चेंडू राहिला निर्धाव. निर्धाव डॉट चेंडूची सांगतच झाले. धावसंख्या स्थिरावली 29 धावसंख्येवर. संजय याचा अप्रतिम चेंडू, त्यानंतर कमबॅक केला गेले. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार पाहायला मिळालाय. आता मात्र समीकरण असेल 4 चेंडू आणि 7 धावा. स्ट्राईकला असेल रोहित. गोलंदाजी मार्गवर संजय. शरीराचा वेध घेणारा चेंडू आडव्या बॅटने फटका टोलवायचा होता आणि डिक्लेअर क्षेत्र लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळेल. धावसंख्या आता मात्र धावफलकावर असेल 30 धावा. 3 चेंडू आणि 6 धावा ची गरज असेल. 6 धाव्यांची गरज असेल. राईट हँड ओव्हर द विकेट गोलंदाज संजय येतोय. डावकुऱ्या शैलीचा गोलंदाज समोरच्या दिशेने व्ही मध्ये चेंडूचा प्रवास. मिड ऑफला चेंडूचा परतीची फेक वेगाने होते, परंतु इथं सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेची लहर ही मैदानामध्ये पाहायला मिळाली. थोडीशी क्षेत्ररक्षणात ढिलाई आणि चित्ताच्या चपळीने ही 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. सनसेबल क्रिकेट मोठे फटके येत नव्हते, तर त्यानंतर समोरच्या दिशेने फटका खेळला गेलाय आणि 2 धाव्यात रूपांतर झालंय. धावसंख्या आता मात्र 32 या धावसंख्येवर. अंतिरीमचे असतील 2 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 4 धाव्यांची गरज. प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढवणारा सामना. एका बाजूला कणकवलीतील जय गणेश कणकवली संघ, तर दुसऱ्या बाजूला सावंतवाडी तालुक्यातील राजू टायगर आरोंदा संघ. बत्तीस धावा धावफलकावर. 36 धावा
चा पाठलाग होता, परंतु इथे चुरशीची लढत पाहायला मिळते दोन्ही संघादरम्यान. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार झाला, त्यानंतर संजय यांनी थोडीशी कंजूशी करणारी गोलंदाजी केली आणि असेल आता मात्र रोहित असेल. शिवराय यांचा मावळा तू थांबणं तुझ्या रक्तात नाही, जरी पर्वत अडथळे असले पर्वतासारखे जिंकणं तुझ्यासाठी काही कठीण नाही. आणि चेंडू जाईल सीमा रेखा पार. हा हॅलो टाटा गुड बाय करत आणि हा सामना विजय होतोय तो म्हणजे जय गणेश कणकवली संघ. आणि त्यानंतर पुढच्या सामन्याकडे वळूया. सामना असेल तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल.